मंडळी, मायानगरी मुंबईचा वेग ना सध्या चांगलाच मंदावलाय। तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला दररोजची माहिती असेलच, कारण दक्षिण मुंबईला उपनगरांशी जोडणारे एक नाही तर 3 महत्त्वाचे पूल आहेत। एक आहे सायनचा, दुसरा आहे एल्फिस्टनचा आणि तिसरा आहे बेलासिस पूल। आता हे सगळे पूल एकाच वेळेला त्याचं बांधकाम सुरू झाल्यामुळे मुंबईकर वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकलेत। आणि त्यामुळे झालंय असं की मुंबईकरांसाठी हे पूल किती महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित झालंय। सध्या या पुलाची कामं कुठपर्यंत आलेत आणि हे पूल कधी वापरासाठी पुन्हा एकदा सुरू होतील आपण जाणून घेऊया। स्वप्नांचं शहर मुंबई, सतत धावणारी पळणारी मुंबई, बेस्ट बस आणि लोकल ट्रेनची गजबज म्हणजे मुंबई। पोट भरण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला आधार देणारी मुंबईच। मात्र मागच्या 2 वर्षात या मुंबईचा श्वास कोंडलाय। सतत धावणारी मुंबई काहीशी संथ भासू लागली आणि त्याला कारणीभूत ठरलेत मुंबईत सुरू असलेले 3 उड्डाण पूल। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेला हा ऐतिहासिक बेलासिस पूल मोडकळीस आल्यानं बंद ठेवण्यात आला होता। त्यामुळे मुंबई सेंट्रल, ताडदेव, नागपाडा या परिसरातील अंतर्गत वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। बेस्ट बसेस आणि रुग्णवाहिकेला या भागातून बाहेर पडण्यासाठी तासनतास झगडावं लागलं। 2024 मध्ये मुंबई पालिकेनं हा पूल पाडायला सुरुवात केली। आता या पुलाचं काम जरी पूर्ण झालं असलं तरी अद्याप तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही। मुंबई महानगरपालिकेने एक ऐतिहासिक ब्रिज जो पहिला पाडला तो म्हणजे हा बेलासिस पूल। 2024 मध्ये बेलासिस पूल पाडण्याचं काम हाती मुंबई महानगरपालिकेने घेतलं आहे। खरं तर हा ब्रिज 2026 मध्ये पूर्ण करण्याचा मानस त्यांनी हाती घेतला होता आणि तो पूल पूर्णही झाला आहे। मात्र अजूनही हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला गेलेला नाही। बेलासिस पूल हा देखील एक महत्त्वाचा पूल आहे। मुंबई सेंट्रल स्थानका बाहेरचाच हा पूल आहे। हा देखील पूल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता, परंतु ह्याचं पूर्णपणे काम झालं आहे। अजूनही हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला गेला नसल्यामुळे इथे जी वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडी अजूनही सुरू आहे। त्या व्यतिरिक्त मेट्रोचं जे काम आहे ते देखील इथे सुरू आहे, त्यामुळे अतिरिक्त भार मुंबई सेंट्रलच्या परिसरातले जे इतर रस्ते आहेत त्याच्यावरती पडत आहे। मात्र हा जो बेलासिस पूल आहे हा देखील एक ब्रिटिशकालीन पूल आहे। त्याचं देखील बांधकाम जुनं झालं होतं आणि नवीन ब्रिज बांधता यावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने याचं काम हाती घेतलं होतं। ते काम पूर्ण झालं आहे। मात्र हे काम कधीपर्यंत खरं तर पूर्ण झालं आहे, परंतु कधीपर्यंत वाहतुकीला हा जो रस्ता आहे, हा पूल आहे तो सुरू होतोय याची प्रतीक्षा आता सगळे नागरिक करत आहेत। मध्य रेल्वेवरचा सगळ्यात महत्त्वाचा असलेला सायनचा पूल पाडण्याचं काम सुरू झाल्यापासून धारावी, कुर्ला, लाल बहादूर शास्त्री मार्ग या रस्त्यावर वाहनांच्या लांबत लांब रांगा लागतायत। परिणामी ठाणे आणि नवी मुंबईकडून येणारी वाहतूक अनेकदा पूर्णतः ठप्प होऊन जाते। पूर्व द्रुतगती महामार्गावर याचा प्रचंड ताण येतोय। या वर्षीच्या जुलै महिन्यात सायनचा पूल सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे। 2024 साली बंद झालेला सायन ब्रिज अखेरीस 2026 मध्ये म्हणजेच जुलैच्या महिन्यात सुरू होणार आहे। 2024 मध्ये हा जो ब्रिज आहे सायनचा तो बंद केला गेला होता। त्याचं कारण म्हणजे की हा ब्रिज जुना झाला होता आणि कधीही पडण्याच्या अवस्थेत होता। मात्र मुंबई महानगरपालिकेने त्वरित कारवाई करत 2024च्या फेब्रुवारी महिन्यात हा पूल बंद केला आणि त्याचं पाडकाम केलं आणि नवीन पूल बांधण्यासाठी सुरुवात केली। तब्बल 2 वर्ष होऊन गेली आहेत आणि आता मुंबई महानगरपालिकेकडून सांगितलं जात आहे की जुलै महिन्यामध्ये हा पूल आहे तो पूर्ण केलं जाईल। पुलाचं काम जे आहे ते पूर्ण केलं जाईल। पुलाच्या एका बाजूला आपण पाहतोय की नागरिकांसाठी चालण्यासाठी एक तात्पुरता ब्रिज तयार केला गेला आहे। मात्र हा जो ब्रिज आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का सायन ईस्ट वेस्टला जोडणारा हा ब्रिज आहे। त्यासोबतच BKCला जाण्यासाठी देखील या पुलाचा वापर केला जात होता, परंतु 2 वर्ष हा ब्रिज बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती आणि याचा संपूर्ण भार जो आहे धारावीच्या 90 फीट रोडवर पडत होता। मात्र आता काहीच महिन्यामध्ये हा पूल सुरू होणार आहे, त्यामुळे काहीसा दिलासा वाहतूक कोंडीपासून आता 90 फीट रोडवर नागरिकांना मिळणार आहे। प्रभादेवीतील मुख्य पुलामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची मोठी कोंडी होतीये। हा पूल मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे।
या पुलाच्या कामामुळे दादर आणि लोअर परळच्या दरम्यान काम करणाऱ्या नोकरदारांचे मोठे हाल होत आहेत. असंख्य रस्ते, वाढती वाहनांची संख्या, त्यामुळे इथल्या प्रवासाचा वेळ दुप्पट झालाय. हा पूल हल्लीच पाडला गेल्यानं तो तयार व्हायला अजून बराच कालावधी लागेल, पण तो किती हे सांगणं कठीण आहे. मुंबईतील अजून एक ऐतिहासिक ब्रिज म्हणजेच एल्फिस्टन ब्रिज. गेल्या काही महिन्यांपासून एल्फिस्टन ब्रिज हा बंद केला आहे. त्याचं पाडकाम सुरू आहे. त्याचं देखील कारण हेच दिलं गेलं आहे की एल्फिस्टन ब्रिज हा ब्रिटिशकालीन पूल होता, त्यामुळे त्याचं पाडकाम करणं गरजेचं होतं. जर त्याचं सुशोभीकरण केलं गेलं नाही, हा पूल नव्याने बांधला गेला नाही, तर हा पूल पडला असता. परंतु यामध्ये अजून एक आपण जर पाहिलं तर मग अजून एक रस्ता इथून काढला जातोय, जो थेट शिवडी नावा शेवाला आपल्याला जोडू शकतो. या देखील पुलाचं काम चालू आहे. एल्फिस्टन पुलाचं काम चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही दादरच्या टेक ब्रिजवर होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या देखील पुलाचं काम लवकरात लवकर व्हावं अशीच इच्छा प्रत्येकाची आहे. या पुलाचं काम रखडलं गेलं होतं कारण का इथले जे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन दिलं जात नाहीये. परंतु इथल्या रहिवाशांचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर MMRDAने हे काम हाती घेतलं आहे आणि आता याचं काम कधी संपुष्टात येत आहे याचीच प्रतीक्षा सगळेजण करत आहेत. प्रभादेवीचा पूल. हा पूल प्रवासासाठी आधीपेक्षा जास्त कालावधी लावतोय. पर्यायी मार्गावरचे रस्ते अरुंद आणि त्यावर आलेला ताण यामुळे वाहतुकीची कोंडी सुद्धा वाढतेय. त्यातच मेट्रोच्या कामामुळे अनेक रस्ते अरुंद बनलेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर आणि मानसिक त्रास हा मुंबईकरांना सध्या रोजचाच विषय झालाय. 2 कोटी लोकांचा भार वाहणारी ही मुंबई. विस्तारणाऱ्या आणि वाढणाऱ्या मुंबईसाठी पायाभूत सोयी सुविधा अत्यंत गरजेच्या आहेत. मात्र जुन्या पुलांचं नियोजन करताना ते टप्प्याटप्प्याने होणं गरजेचं आहे. एकाच वेळेला अनेक मार्गांवर कामं सुरू असल्यानं मुंबईकरांवरचा ताण आणि मनस्ताप वाढतोय. याकडे पालिका आणि सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी सर्वसामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे. जुई जाधवसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.